नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, जागतिक महिला दिनानिमित्त आपण आज खास पाहुणे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलेले आहेत. आपल्या लेखिका साहित्यिका मेघना साने मॅडम आज आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत. मेघनाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद. तसंच आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री जंगले मॅडम देखील आपल्या सोबत आहेत. जयश्री मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि अर्थातच हा महिला दिन आहे, त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या तुम्हा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि आपल्या सगळ्या श्रोतांना शुभेच्छा. हो, आणि मेघनाताईंना तसं जयश्री मॅमना साहित्याची खूप आवड आहे, त्यामुळे मला वाटतं हा कार्यक्रम खूप रंगतदार होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेक्षणीय आणि श्रवणीय हा कार्यक्रम नक्कीच आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. मेघनाताईंचा आजवरचा प्रवास आपण जाणून घेणार होतो. म्हणजे आपण सगळेच मेघनाताईंना ओळखतो, काही पुस्तकांमधून ओळखतो, काही त्यांचा कवळी उन्हे हा कार्यक्रम, त्या लाईव्ह कार्यक्रम आहे सादर करतात, त्यातून आपण मेघनाताईंना ओळखतो. आणि आपण सगळे दूरदर्शन आकाशवाणी पाहतो, ऐकतो, त्यातूनही हा चेहरा हा सगळ्यांच्या सुपरिचित असा आहे. तरी थोडक्यात ओळख मेघनाताईंची मी करून देते. कथा, काव्य, बालसाहित्य, ललित अशी जवळजवळ 16हून अधिक पुस्तकं मेघनाताईंनी लिहिलेली आहेत आणि ती माझ्या समोर देखील आहेत. तसंच व्यावसायिक नाट्य क्षेत्रात गेली 5 वर्ष म्हणजे रंगभूमीवर त्या सुरुवातीला कार्यरत होत्या. त्यामध्ये तो मी नव्हेच, लेकुरे उदंड झाली आणि अगदी दर्जेदार नाटकांमधून अगदी दिग्गज नाटककारांबरोबर त्यांनी भूमिका वठवलेल्या आहेत त्यांच्या. तसंच आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा जो मी उल्लेख केला त्यातील रसिकांचा दरबार आणि हॅलो सखी या कार्यक्रमात मान्यवर म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला आहे. कोवळी उन्हाचा देखील मी उल्लेख केला. त्या स्वलिखित एकपात्री कार्यक्रम त्या सादर करतात, त्याचेही 300हून अधिक प्रयोग झालेले आहेत. आणि फक्त आपल्या भारत देशातच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, इस्रायल इथे देखील त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहराच्या शाखेच्या त्या 6 वर्ष अध्यक्ष होत्या आणि रेडिओ विश्वासवर कोऑर्डिनेटर म्हणून त्या काम पाहतात. तसंच आजचे पाहुणे आणि माशी कविता या कार्यक्रमांच्या मुलाखतदार म्हणून त्या काम पाहतात. आणि सामना, प्रहार यामध्ये देखील त्यांचं ललित साहित्य आपल्या भेटीस येत असतं. मॅडम, आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या महाविद्यालयातर्फे मी तुमचं स्वागत करते पुनश्च. आणि अर्थातच आता आपण साहित्यिक होतो, आपण कुठल्याही क्षेत्रात कामगिरी करतो, त्याच्यामुळे मूळ आपले संस्कार जे आपल्यावर होतात, त्यामुळेच आपण विविध क्षेत्र आपल्याला निवडायचं कळतं की आपण मुलाखतदार होणार किंवा निवेदक होणार. बरोबर, हे आपण घरचे आई वडील किंवा आजी आजोबा आपल्यावर जसे संस्कार करतात तसं होतं. तर मला अर्थातच कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची जाणून घ्यायची. अगदी खूप खूप मागच्या काळात घेऊन जाते तुम्हाला, बालपणीच्या काळात. सुरुवात तिथूनच. हो हो, नाही, एकतर तुम्ही आज मला बोलवलं आचार्य आणि मराठी कॉलेजमध्ये. मी कितीतरी वर्ष वाट पाहत होते की या कॉलेजला आपल्याला यायला मिळावं. तर आज मला खूप छान वाटलं की म्हणजे तुम्ही या रेडिओ स्टेशनसाठी मुलाखत घेण्यासाठी बोलवलं. तर मला सांगायला आवडेल की पार्श्वभूमी जी आहे, माझे आई आणि वडील म्हणजे नागपूरला माझे वडील जज होते आणि आई तिथे जर्मन भाषेची प्राध्यापिका होती आणि दोघंही लेखक होते आता असं म्हणावं लागतं, इतक्यातच वडील गेले. पण दोघांनी अतिशय छान छान पुस्तकं लिहिली आहेत आणि आईची 13 पुस्तकं, वडिलांची 7-8 पुस्तकं, विनोदी पण लेखन त्यांनी केलंय. आणि पार्श्वभूमी सांगायची म्हणजे लेखक तर मंडळी असतात, पण आमच्या घरी लेखक मंडळींचा राबता असायचा आणि ती फार मोठी मोठी लोक होती. म्हणजे कवी सुरेश भट यायचे, कविता वाचून दाखवायची, वसंत नानल यायचे, नंतर रंजन दार्वेकर यायचे, कुठलं तरी नाटक घेऊन आलेले असायचे, भूमिका करणार का विचारायचे. आणखीन म्हणजे संगीतकार असो, गायक असो, लेखक असो, या सर्व मंडळींचे माझे वडील अत्यंत रसिक होते, एक महारसिक म्हणून होते आणि त्यामुळे आमच्याकडे अशी मंडळी यायची. तर त्याचं बाळकडू आम्हाला मिळालं. सुंदर, म्हणजे खरंच नशीबवान म्हणावं तर असं. म्हणजे असे दिग्गज कलाकार, म्हणजे आम्ही जेव्हा पुण्यात होतो तेव्हा म्हणजे सगळे आपण पुस्तकातून वाचतो की बालगंधर्वांची म्हणजे कशी होत असेल, मैफल कशी रंगत असेल, मुलांच्या घरी मैफल कशी रंगत असेल. आता चित्रपटात देखील आपण पाहतो की कशी स्वतः प्रत्यक्ष अनुभवलंच, अक्षरशः अनुभवलंय. बरं, गदिमांच्या घरी कसं वातावरण असेल असं आपण खरंच म्हणतो. मग शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर मग साहित्यिक प्रवासाकडे तुम्ही कसं वळलात?
खरं तर महाविद्यालयीन म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच वळले होते मी. नागपूर पत्रिका नावाचं एक निघालं होतं तेव्हा, नवीनच पेपर निघाला होता आणि यमुनाताई शेवडे त्याच्या संपादिका होत्या. तर मी 12वी फर्स्ट इयरला असतानाच आई मला म्हणाली की तू पण लिहित जा ना, काहीतरी आर्टिकल्स लिहित जा. मग तिने विषय दिला की आई बाबा आणि आम्ही. म्हणजे तरुणपणी आम्हाला काय अपेक्षा असतात आई बाबांकडनं, आमच्या अपेक्षा, असा काही ते एक विषय देऊन सदरच चालू केलं. म्हणजे नागपूर पत्रिकेत माझं सेकंड इयरला असताना सदर चालू होतं. मग लग्न झालं, मग इकडे आलो वगैरे. मग काही वर्ष म्हणजे मुलाबाळांचं संगोपन आणि त्यांची शाळा वगैरे असतात. पण यामध्ये सुद्धा जेव्हा मुलं लहान होती तेव्हा मग मला बालकविता सुचायला लागल्या. कारण त्यांचे चिमखडे बोल ऐकायचे, रांगणं बघायचं, धावणं बघायचं आणि मग त्या सगळ्यामध्ये रमून त्यांच्यावरती कविता लिहिणं. मग तेव्हा आम्ही औरंगाबादला होतो, काही वर्ष पोस्टिंग माझ्या मिस्टरांचं होतं. तिथून मग मी महाराष्ट्र टाइम्सला पाठवायची कविता आणि मग एक एक कविता 2 महिन्यांनी छापून यायची, पण यायची. आणि ते एक अप्रूप असतं ना, आपली कविता एवढ्या मोठ्या वर्तमान. आणि एकपात्री प्रयोगाचं म्हणाल तर मी सेकंड इयरला असताना एक एकपात्री प्रयोग लिहिला होता. कॉलेज त्यात कॉलेजमधल्या सगळ्या घटना वगैरे. आणि तो मी मोरभवनला नागपूरमध्ये सादर केला, ते आठवते. आणि सगळ्यात पहिला एकपात्री प्रयोग 1991 साली, मी 30-31 वर्षाची असेल तेव्हा मी अमेरिकेत सादर केला. तिथून लेखनाची सुरुवात झाली. मग लेखनाची सुरुवात जरी तिकडून झाली असली तरी तुम्ही, मला वाटतं, ठाण्यातल्या आनंदीबाई जोशी हायस्कूलमध्ये गणिताच्या शिक्षिका. हो. आता गणित हा तसं म्हटलं तर एक वृक्ष विषय. मग त्यामधून तुम्ही हे कथाकथन, चित्रपट, नाटक असं जे नंतर तुम्ही फुल फ्लेज्ड जवळजवळ पूर्ण वेळ काही वर्ष त्याच्यामध्ये होतात, तर इथे कशा काय वळलात? खरं, कारण की आमच्या तरुण पिढीला हा प्रश्न असतो की नाटकात कसं काम मिळवायचं, चित्रपटामध्ये कसं जायचं. तर हे तुमची इकडे म्हणजे अगदी तसं बघायला गेलं तर एक शिक्षिका आणि चित्रपट ही 2 टोकं आहेत. तर तुम्हाला हे गणित सुटत नाही. ते आता तुम्ही सोडा, कारण तुम्ही शिक्षिका आहात. आचार्य असून पण तुम्ही गणिताच्या शिक्षिका आहात. अगं इतकं फनी आहे त्याच्यामध्ये सांगायचं की शाळेनी, एके जोशी शाळेनी एकपात्री स्पर्धेसाठी मला पाठवलं. परीक्षक म्हणून नव्हे, आम्ही सहभागी. तर सहभाग घेतला आणि तिथे मला बक्षीस मिळालं. तर शाळेत त्या सुद्धा प्रार्थनेच्या वेळी सांगतात वगैरे ना की आपल्या या शिक्षिकेला बक्षीस मिळालंय कुमार कला केंद्राचं वगैरे. तसं ते जाहीर केलं. तर वर्गामध्ये मी गणित शिकवत असताना एक मुलगा म्हणाला, मग तुम्ही नाटकात का नाही जात? माझ्या मनातही आलं नव्हतं. शिक्षक मुलांना प्रेरणा देतात, इथे हे उलट झालं. नाटकात का नाही जात? तर मी असं थोडा विचार केला आणि म्हटलं कसं काय एकदम जाणार ना. तर त्याच्यानंतर मग मी विचार केला की ह्याच्या आधी आपण राज्यनाट्य वगैरे भरपूर केलेलं आहे, आपल्याकडे शिदोरी आहे भरपूर, जाऊ नाही शकतच नाही, जाऊ पण शकतो आपण नाटकात. तर ते शाळेचं 2 वर्षाचं तेवढं संपलं माझं. आणि त्यानंतर अखिल भारतीय नाट्य परिषदेचं नाटक बसत होतं, एकच प्याला. त्याच्यामध्ये मला भूमिका मिळून गेली. म्हणजे ह्या अशा एकपात्री स्पर्धांमध्ये मी सतत भाग घ्यायची, त्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यात आली, अरे आली, नजरेत आली की अरे आहे. आणि मग त्यांनी मला बोलवलं. त्याच्यानंतर मग एक विवा परांजपे होते. वीरा परांजपेंना काय वाटलं, म्हणजे मी तशी गृहिणी वेशात असून सुद्धा त्यांना असं वाटलं की ही ना रश्मीची भूमिका करू शकेल. आणि लग्नाची बेडीमध्ये चक्क माझं कास्टिंग झालं. आम्ही गडकरी रंगायतनला मी रश्मी म्हणून उभी राहिले. त्याच्यानंतर कालिदासला नाशिकला भूमिका केली. आता इथे अखिल भारतीय नाट्य परिषदेत काही आमचं व्यावसायिक नाटक नव्हतं, पण मी तिथे स्टेजवर उभी राहिल्यावर व्यावसायिक लोकांनी हेरलं ना. आणि मग तर मी तिथे उदंड झाली वगैरे, उदंड झाली. त्याच्यानंतर मला वाटतं तोमी नव्हेच मध्ये पण तो एक गमतीदार किस्सा झाला. म्हणजे लेकुरे उदंड झाली आणि तोमी नव्हेच एकाच वेळी मी काम करत होते. तर आधी मी असं जरा दूरदर्शनला आपल्याला काही निवेदन वगैरे मिळेल का म्हणून गेले होते. निवेदन मला मिळालं 1-2. काही ओळख वगैरे लागत नाही, आपण जर असं वाटलं लोकांना अरे हो ही काम करू शकते, तर ते आपल्याला बरोबर घेतात. तर मग ज्या दिवशी मी गेले दूरदर्शनमध्ये, आमचं निवेदन वगैरे झालं, मेकअप वगैरे होताच. तर एक ऑफिसर मला म्हणाले की तुम्ही जरा दादरला पणशीकरांच्या ऑफिसला माझा निरोप द्याल का, तुम्ही दादरवरच जाताय? हो, पटकन निरोप द्या. त्यांनी चिठ्ठी लिहून दिली. मी पणशीकरांच्या ऑफिसला गेले. तर त्यांना असं वाटलं की जी मुलगी
सुनंदा दातारची भूमिका करायला येणार होती हीच हीच आहे. आहे. हा. आणि मग त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली, काय अच्छा. पसंत करून टाकलं, वा. प्रयोग दिले काय, क्या बात. म्हणजे आश्चर्यचकित. अरे मी काय कास्टिंगसाठी आले नव्हते. तुमच्या नशिबात होती ती भूमिका. 5 वर्षानंतर मी या वा. रंगभूमीवर राहिले. वा, खरंच कमाल. आणि लेकुरे उदंड झाली त्याचा काही किस्सा आहे? त्याचं मी लग्नाची बेडी आणि हे काम केलं ना, हा. ते पाहून मला एका कोऑर्डिनेटरनी त्याच्यात घेतलं होतं की तुम्हाला मी तिथे एक रिप्लेसमेंट आहे, हा. तर त्या मुलीला काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कराल का ही भूमिका. हा. त्यांचे बरेच प्रयोग झाले होते, मला वाटतं 160 प्रयोग झाले होते. बरं. त्यानंतर मी त्यात गेले. मग त्यानंतर तिथे जे सिनियर आर्टिस्ट होते श्याम पोंक्षे वगैरे, त्यांनी मला थोडीशी हा. तालीम दिली तालीम दिली. आणि मग मी उभी राहिली. आता तुम्ही हे म्हटलं श्याम पोंक्षेंचं नाव घेतलं, किंवा आता तोमी नव्हेच म्हणजे पणशीकरांशी प्रत्यक्ष तुमचा संबंध आला. तुम्ही मोहन जोशींबरोबर पण काम केलंय. हा, ते चित्रपटात केलंय. म्हणजे चित्रपटामध्ये, हा. आई थोर तुझे उपकार असा एक 99 साली 1999 हा, मध्ये आला. पब्लिश झाला होता. तर तेव्हा एक हेमांगीची आई म्हणजे मोहन जोशींच्या पत्नीच्या भूमिकेत मी तिथे उभी राहिले होते. हा. छान होतं. तर एवढ्या सगळ्या कलाकारांकडून, मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना तुम्हाला असं वाटतं का की तुम्हालाही तिथून काही शिकायला मिळालं किंवा खूप कसं? शिकायला मिळतं, खूपच शिकायला मिळतं. हा. म्हणजे ना सर्वात प्रथम तर मला श्याम पोंक्षेंनी सांगितलं की नाटकात आल्यानंतर पूर्ण लक्ष नाटकाकडेच पाहिजे. मी महिला मंडळात पण जाते, मी टेबल टेनिस पण खेळते, मी भरतकाम पण करते आणि मी नाटकात पण काम करते. अच्छा. असं नाही, नाही. हे त्यांचे शब्द मी सांगते. नाटक करते आणि नाटकच करते. वा. बरोबर. तुम्ही खूप नाटकासाठी महत्वाचं आहे. महत्वाचं. खरंच. म्हणजे आज माझ्या मुलीचीच परीक्षा आहे, आज माझ्याकडे कोणती आजारी आहे, कुठलंही कारण चालणार नाही. नाटकाचा प्रयोग आहे आणि ती माझी प्रायोरिटी आहे. बरं. असं करूनच तुम्ही जायचं. इथे काम करताना हे जग वेगळं असतं, बाहेरचं वेगळं असतं. हा. या जगात असताना हे जग अनुभवायचं, बाहेर असताना बाहेरचं. पण लॉयल राहायचं या सगळ्याचं तारखा, कारण की ह्याच्याशी तुम्ही लॉयल राहिला तरच हे नाटक टिकून राहतं. हा. असं खूप गोष्टी असतात अभिनयाच्या बाबतीत. पणशीकरांच्या मी नाटकात जेव्हा गेले मी असे बसमध्ये बसले, पणशीकर काहीतरी बोलतील, म्हणजे आम्ही बाबा म्हणायचो त्यांना, ते खूप मोठे होते आमच्यापेक्षा, माझ्या जवळजवळ वडिलांच्या वयाचे. तर ते काय ते एकटेच अभिनय करत होते, बाकी सगळेजण बसलो आम्ही आणि हे एकटेच. तर मी म्हटलं हे काय चाललंय, मी का मुलीला ह्यांचं काय चाललंय असं. तर ते म्हणाली ते सगळे वाक्य म्हणजे डायलॉग असतात ते चावत असतात, त्याच्यात नवीन काय सापडतं ते बघतात. तेच नाटक रोज करायचंय, पण ते रिफ्रेश, हा ते फ्रेश वाटलं पाहिजे याच्यासाठी ते परत परत वाक्य म्हणून ते वेगवेगळ्या असं नाही प्रकारे की मी आता एवढा प्रथितयश आहे तर मी कशासाठी हे घेऊ, असं न करता. नाटकात तोचपणा नसतोच. हे आम्ही प्रशांत दामलेकडनं पण शिकलो. त्यांच्याकडून रोज नवीन ऍडिशन घेता येतील का, किंवा जास्तीच्या ऍडिशन घेतल्या तर ते पण वाया जाऊ शकतं. कधी अति पण करता कामा नये, विनोदाचा अति शिडकावा नाही करता कामा. तर योग्य ते आपलं जी भूमिका आहे त्या भूमिकेला समरसूनच केला पाहिजे, समरसूनच तो डायलॉग किंवा त्याचं ऍडिशन घेतले पाहिजे. खूप खूप शिकायला मिळालं. नाटक हे आपण स्क्रीनवर करतो, म्हणजे नाटक हेच व्यवसाय म्हणून आपण स्टेजवर करतो, पण फक्त नाटक नसतं, त्याचे दौरे असतात, त्याचा प्रवास असतो, प्रेक्षकांना सांभाळणं असतं, नंतर प्रेक्षक फोटो काढायला येतात, बाहेर आपण कसं वागावं त्याचे काही नियम असतात. हे सगळं जीवन मिळून नाटक असतं ना, हे जीवन शिकावं लागतं. खरंच एवढं मोठं सांगितलं तुम्ही. हे नाटक म्हणजे जीवन हे नाटकच आहे, जे आपण रोजचा रोज करतो. आपण एक व्यावसायिक नाटकाचा कसा तुमचा प्रवास झाला याबद्दल तुम्ही सांगितलं. मेघनाताईंचा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण मेघनाताई साने यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. Acharya 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त साहित्यिका लेखिका मेघनाताई साने यांच्याशी संवाद साधतोय. मेघनाताई, तुम्ही जसं नाट्यक्षेत्रात रमलात तसं मला वाटतं जास्ती रमलात तुम्ही साहित्यामध्ये. तर साहित्य प्रवासाविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. जरूर. तत्पूर्वी मला थोडंसं एक विचारावंसं वाटतं. थोडंसं ते कुठेतरी नाट्य आणि चित्रपट यांच्याशी संबंधित आहे, म्हणून की तुम्ही कथाकथन पण केलेलं आहे.
हो हो म्हणजे साहित्य प्रवासामध्येच येईल ते, कारण हा. आधी मी लिहिलं आणि मग ते सादर केलं. कथा माझ्या स्वतःच्या म्हणजे सादरीकरण आहे म्हणून मी म्हटलं ते हो, थोडंसं पण नाट्य काय किंवा आहे, चित्रपट. कथाकथनकार हा स्वतःची कथा सादर करत असतो. हा. तर पहिले कथा लिहिली वपू काळे जाते, करायचे. हा, लिहिली जाते वपू काळेचं. आणि मग ती सादर केली जाते. हा. तर पहिलं माझं पुस्तक जे फोटो सेशन झालं त्याच्यातली मी कथा सादर करत गेले. त्याच्यानंतर आता दुसरी 2-3 पुस्तकं आली. टायगरचा अच्छा. सल्ला आलं, हा. अजून आता ऍडजस्टमेंट कथा संग्रह आला. ऍडजस्टमेंट खूप चांगला आहे. वाचलं तुम्ही? कथासंग्रह आहे, हो. तर हे नवीन नाही तर आता डिम्पलने त्या ऍडजस्टमेंट आणलंय, हा. त्याच्यातल्या कथा मी सांगायला लागले आता. पण सांगायचं म्हणजे या सगळ्या कथा नाट्यप्रवासात सुचल्या मला. हा. की नाट्यप्रवास करता करता इतके कॅरेक्टर्स बघितले जातात बरोबर. आणि लोकांच्याशी इंटरॅक्ट होतो आपण, हा. संवाद केले जातात, प्रवास केले जातात, अभिनेत्री कशा वागतात हे बघितलं जातं, त्यांचं जीवन काय आहे, ते कशाला महत्व देतात, काय इतरांचं जीवन आणि अभिनेत्रीचं जीवन कसं वेगळं आहे, हो. हे सगळं बघितले जातात. त्याच्यावरही कथा लिहिलेल्या आहेत. नाटकाचं बॅकस्टेज, आपण जे पडद्याच्या मागचं जे लोकांना दिसत नाही ते जग आपण बघतो, हा. त्याच्यावरही मी लिहिलं. नाटकामागचं हे सगळं नाटक. लिहित गेले आणि मग कथाकथन मी विचार केला की आपण आपल्याच कथा सादर करूया का. तर मला असं लक्षात आलं की नाटकातल्या अभिनयापेक्षा मला कथाकथन जरा अधिक जमते. अर्थात नाटकं मी केली होती म्हणूनच ते जमत होतं, पण त्याच्यामध्ये किंचित अभिनय करायचा असतो. कथाकथनात फार अभिनय नाही करायचा. तुमच्या स्वरांमधून तो अभिनय पोचला पाहिजे. तर तो अभिनय इतका सीमित असतो की लोकांवर परिणाम करतो, पण आपण तिथून असं माईक पासून वेगळं होऊन अभिनय करत नाहीये, त्याच ठिकाणी उभं राहून करतोय. तर हे कथाकथनाचं टेक्निक मला जरा नीट जमत होतं. मग नाटकानंतर मग मी माझा स्वतःचाच कार्यक्रम सुरू केला. म्हणजे तुम्ही नाटक पूर्ण सोडूनच दिलं का त्याच्यानंतर? साधारण मी विचार केला की आता आपण 40-45 नंतर मग अधिक प्रवास करायचे, 6 दिवस प्रवास असायचे. मुलांचं काय होतं वय, मग तेव्हा महत्वाच्या परीक्षांचं, लग्नाचं वय मुलीचं वगैरे असं जेव्हा व्हायला लागतं, मुलगी तरुण व्हायला लागते, त्यावेळी मग मला असं वाटलं की आपण नाटकाच्या पेक्षा आपण या सगळ्या आपले कर्तव्य आहेत ते पार पाडूया. त्याच्यात रमले. मग त्या 4-5 वर्ष त्यात गेले, पण माझे कार्यक्रम आता चालू होते. नाटकाबरोबर त्यांचं लिखाण एकीकडे चालूच होतं. म्हणजे नाटक सुरू आहे आणि लिखाण थांबलंय असं कधी झालंच नाही. लिखाणात रमलेच आणि कार्यक्रम माझे चालू होते. स्वतःच लिहिलेले कार्यक्रम. त्या पूर्वी मी गप्पा गोष्टी नावाचा एक कार्यक्रम होता जयंत दोघांबरोबर. तो जवळजवळ मी 8 वर्ष केला. त्यात संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. केवळ महाराष्ट्रच नाही तर बडोदा म्हणजे गुजरात, विदर्भातही फिरलो, भोपाळ, इंदोर असंही फिरलो. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियापर्यंत गेलो. आमचा तो प्रयोग ऑस्ट्रेलियात गेला होता, कारण जयंत तोके दूरदर्शनवर होते ना 16 वर्ष, त्यामुळे ते तसे प्रसिद्ध झाले होते. त्या प्रसिद्धीतून आम्हाला ते कार्यक्रम यायचे आणि आमची जाहिरातही होती. 8 वर्ष जाहिरात होती त्यांची. तर त्यामुळे तो कार्यक्रम करता करता मग मला ते बळ आलं की अरे महाराष्ट्रातले आपण सर्व रसिकांसमोर जाऊन आलो. आता आपल्याला कळायला लागलं की गिव्ह अँड टेक कसं करायचं, काय त्यांना आवडतं काय नाही आवडत, किती जास्त किती वेळ ते रमतात, किती वेळ नाही रमत, हे सगळं माहीत झाल्यानंतर मग मी स्वतःचा कार्यक्रम तयार केला. कुठेतरी तुम्ही अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून जे एकपात्री 2-3 वेळा उल्लेख आला, त्याचा तुम्हाला इथे कुठेतरी उपयोग झाला. आणि ते नावारूपाला आल्या त्या कोळी उन्हाच्यामुळे. कारण कोळी उन्हा म्हणजे पेपरला ऍड आली आम्हाला, पेपर उघडला की कोळी उन्हाची आणि कोळी उन्हे ही तुमची काय नेमकी संकल्पना आहे, जरा श्रोत्यांसाठी एकदा आपण सांगूया. हा म्हणजे स्वतःचा कार्यक्रम करायचा तर मी म्हटलं आपल्याजवळ काय काय आहे, आपण कसं स्वयंपाक करायला लागलो, कोणी पाहुणे येणार, काय काय आपल्याजवळ आहे, त्यातून बेस्ट काय करता येईल. तर माझ्याजवळ कथा होत्या. नंतर माझे पती हेमंत साने खूप चांगले गायक आहेत, तर ते गाऊ शकतात, म्हणजे गाणी आहेत. मग आपण असं कथाकथन आणि गाणी असं सगळं मिळून काही करू शकतो का. मग असा कार्यक्रम आम्ही तयार केला की साहित्याचे विविध फॉर्म्स, विविध साहित्य प्रकार मी लिहू शकत होते. म्हणजे कथा आहे, कविता आहे, गीत आहेत, ओव्या आहेत, एकपात्री आहे, संवाद आहे, हे सगळे मी लिहू शकत होते. तर ते सगळे लिहायचे आणि मी सादरही करू शकत होते, म्हणून मी सादर करायचे. पण ते सगळे एकपात्री एकाच व्यक्तीने किती वेळ सादर करायचं, म्हणून मध्ये मध्ये गाणी हवीत आणि मग ती अशी हवीत की त्याला मूडला मॅचिंग. हा, जर मी एखादं लग्नाचं काही एकपात्री वगैरे करून दाखवलं तर समर्पक त्याला समर्पक गाणं. मग अशी गाणी घेत गेल्यावरती तो एक सलग असा प्रयोग
झाला. हा. मग त्यातलं सगळ्यांना काय आवडतंय ते बघून आम्ही तो फिक्स केला. मग त्याचे प्रयोग सुरू केले. प्रयोग सुरू झाले. पण खरं एक काळ असा होता की काय गर्दी असायची त्या कार्यक्रमाला, आणि हा कार्यक्रम कधी आहे आपल्या जवळच्या नाट्यगृहात, त्यासाठी लोक अगदी थांबलेली असायची. आणि तो जर तुमचा अशी छवी असलेला फोटो आहे बरोबर किती लक्षात गोड आहे. येतं. हो. आमच्या काळात होती का? आणि तो खरंच म्हणजे काही त्यामुळे बरोबर. तर त्या फोटोचं अट्रॅक्शन हा, असं म्हणजे काही की- गेले चुने मराठी आणि- लोक बघत असणार. आणि नक्की म्हणजे उत्सुकता निर्माण व्हायची, अरे ह्या एवढ्या सुंदर दिसायला आहेत तर नक्की त्यांचा कार्यक्रम सुद्धा सुंदर आणि दर्जेदार असेल, आणि एक उत्सुकता नकळत निर्माण व्हायची. काय असतं, काळ असतो एक कार्यक्रम. आपण लोकांच्या भरोशावर करत असतो. जर श्रोते त्या दर्जाचे नसतील तर आपला कार्यक्रमही चालत नसतो. बरोबर. हा. आता जयंत काकांचा विनोदी कार्यक्रम होता, हा. तो इतका दर्जेदार होता, पण लोकांना जर विनोद कळत असतील हा. तरच तो कार्यक्रम चांगला होईल. तर तो काळ असा होता की लोक साहित्याची आवड असलेले होते. म्हणजे आज नाही तसं नाही म्हणायचं मला. आजही तो कार्यक्रम चालेल, चालेल. परंतु एक असं होतं की मला बसून ऐकायचंय हा माणूस काय म्हणतोय आणि मी याच्यावर आहे, असं करून लोक वेळ काढून यायचे. आता दूरदर्शनमुळे आणि दूरदर्शनपेक्षा ते मोबाईल, त्याच्यावरची रील्स, त्याच्यामुळे लोकांचं श्रोते पण थोडंसं- कमी झालंय. तर त्यामुळे कोळी उन्हेचा पण एक माहोल होता. 10-12 वर्ष आम्ही खरंच. सातत्याने केलं. जवळजवळ 2008 पासून माझी जाहिरात होती ते आतापर्यंत अजून चालू आहेत. चालू आहेत. हो. उद्या आहे माझा कार्यक्रम. महिला दिनाला 8 तारखेला आहे अरे कार्यक्रम. बाबा. तो म्हणजे आता झाला असं. दर्जेदार कार्यक्रम असेल तर त्याला श्रोतृवर्ग नक्कीच येतो, कारण पुढली पिढी देखील आपण म्हणतो तसं नाही म्हटलं तरी जरी त्यांना मोबाईलमध्ये, कारण आपण आता ई बुक्स म्हणतो किंवा ई साहित्य, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा किती सुंदर लिखाण पण करतात. मला याच्यात महत्वाचं काय वाटतं, आता तुम्ही नाटक चित्रपट याच्यातून बाहेर पडलात, तुम्ही स्वतःचा कार्यक्रम कथाकथन आणि हे करायला लागलात, आणि आता आपण आत्ता बोलता बोलता असं म्हणालो की ह्या आजच्या पिढीसमोर हे काय मोबाईल मधून येणारं जे आहे साहित्य, माध्यम ते त्यांच्या समोर आहे, त्याच्यामुळे नाही. पण या मात्र एवढ्या जुन्या काळातून येऊन सुद्धा या सुद्धा मोबाईल म्हणजे ई प्रसारण आणि व्हिडिओ तयार करणे हे करतात. तर मग आता मला हे खरोखर खूप अतिशय काय म्हणतात त्याला प्रशंसनीय वाटतं की कुठेतरी फक्त पुस्तक आणि हे आणि मग त्यातून काहीतरी एक पात्र लिहिलं आणि मग ते सादर केलं असं करणारी एक मुलगी आज ती शूट करते आणि सगळीकडे त्यांचे ते लोकप्रिय होतात व्हिडिओ. आपल्या या करोना काळात त्यांचे केवढे तरी व्हायरल झालेले होते, आपल्याला सगळ्यांना माहितीये. ते करोना काळामुळेच, म्हणजे तो करोना काळ जो होता तेव्हा आमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी बंद पडल्या, कारण की नाटकं नाही, त्या कार्यक्रम नाही, जमायचंच नाही ना, मग इन्फेक्शन होईल म्हणून. तर मग त्यावेळी करायचं काय, पण आपलं नाट्य शिक्षण आणि हे जे असतं उर्मी लेखन, तिथे गप्प बसू देत नाही, काहीतरी तर करायचं. मग मी आणि माझे मिस्टर दोघच जण घरात होतो, पण आम्ही ठरवलं आपण काहीतरी क्रिएट करूया. मग मी कॅमेरा बनवायची, त्यांचं गाणं व्हायचं, मी जर एक पात्री गेले तर त्यांचे कॅमेरा, असं करून आम्ही ते व्हिडिओ. खरंच सहजीवनाचा किती सुंदर खूपच छान व्हिडिओ आहेत. पण फक्त एवढं नाही, तुम्ही आज रेडिओ विश्वासवर एक सांभाळत आहे काहीतरी जबाबदारी. काही कार्यक्रम मी करत असते, काही कार्यक्रम करते, काही वेळा परदेशातले बालनाट्याचे पण कार्यक्रम आणते, काही वेळा माझी कविता असते, काही वेळा माझी कविता हा एक कार्यक्रम आहे, आणि काही वेळा आजचे पाहुणे गेले 3-4 वर्ष मी करतच आहे. मुलाखती घेत आहे, देशोदेशीच्या मुलाखती घेत आहे, अनेक देशांमधल्या मुलाखती. मग त्यांची वेळ बघून आपण पहाटे मुलाखत घ्यायची, तिकडे रात्र असते ना मयुरी, दिवसा नाही घेत आहे, असं काही काही करावं लागतं. ते जे ई प्रसारण तुम्ही म्हणालात ते हे का, त्याच्यामध्ये नाही, ई प्रसारण वेगळे. हा ई प्रसारणच्या मुलाखती ज्या आहेत त्या व्हिडिओ शूटिंग करून मला करायच्या. पहिली जी ई प्रसारणची मुलाखत घेतली ती अमेरिकेत एक माणूस असताना आणि मी इथे असताना. तर ते गिरीश म्हणून गिर्यारोहक आहेत, तर ते तिथे त्यांच्यासमोर कॅमेरा ठेवला, माझ्यासमोर कॅमेरा ठेवला, मी इथून विचारते, त्यांच्या कॅमेऱ्याने शूट करून मग मिक्सिंग करून आम्ही तो एपिसोड बनवला. पण लोकांना असं वाटत टेक्नॉलॉजीचा, आता आपण याच्या युगात आहोत तर टेक्नॉलॉजीचा वापर करून शिकावंच लागतं आम्हाला. आणि मग तो मिक्सिंग करून आम्ही असं लोकांना वाटलं की ही इथेच आहे, विचारते आहे. आणि त्यानंतर मग मी आता इंडियातले म्हणजे अनेक लोकांचे घेतलेले आहेत, व्यावसायिक म्हणू नका, साहित्यिक म्हणू नका, हॉटेलियर विठ्ठल कामत आहेत. अमेरिकेत गेले तेव्हा हेमा रचमले, त्यांचा बंगला होता मोठा खूप, तर हेमा रचमले तिथे खूप सोसायटीला मदत करतात वगैरे, त्यांचे खूपच उपक्रम
ते त्यांचे मिस्टर, त्या दोघांची मुलाखत घेतली. की आता इथे तर अनेक मुलाखती मी घेतल्या, पण त्याचं सगळं व्हिडिओ शूटिंगचं तंत्र, म्हणजे मी सिनेमात काही वर्ष काम केल्यामुळे मला माहित होतं की हे कसं करतात टेक्निक. हा, तर त्यामुळे खूप छान छान आम्ही एडिट करून व्हिडिओ बनवलेले. तर ई प्रसारण हे चॅनल जे आहे ते अमेरिकेतून एका गोखले नावाच्या माणसाने जे केलेलं आहे ते अजूनही चालू आहे, 16 वर्ष झाली. त्याच्यामध्ये जगभरातल्या मुलाखती ज्या आम्ही प्रसारित करतो त्या 130 देशांमध्ये मराठी लोक बघतात. अरे वा. त्यामुळे मला जो काउंट मिळतो तो माझ्या मुलाखती बघण्याचा काउंट, रेडिओवरनं जो काउंट मिळतो तो 50 लाखापर्यंत असतो. इतके लोक बघतात. पण त्या दर्जाचं ते तयारी करावं लागतं. बरोबर. पण मग आता तुम्ही जे सांगितलं की एकूण तुमच्या लेखनाविषयी सांगितलं आणि तुमच्या अभिनय क्षेत्रातल्या काही पूर्वीचं जे तुम्ही केलंय तेही सांगितलं, आणि आता हे नवीन माध्यम तुम्ही अतिशय सहजपणाने म्हणा किंवा हाताळत आहात. तर या तिन्हीचा एकमेकांशी नेमका काय संबंध, किंवा त्याचा तुम्हाला पूरक ठरतात का? याच्यात या तिन्ही मधला तुमचा जो वावर आहे तो तुम्हाला पूरक ठरतो की मारक ठरतो का दोन्ही? कसं आहे की तुम्ही जर लेखक असलात, आता तुम्ही सुद्धा लेखक आहेत मला माहिती आहे, कथा लेखिका आहे, तर म्हणून तुम्ही निवेदन घेऊ शकताय किंवा सहज बोलू शकताय. तर ज्याच्याजवळ लेखन असतं ना तो सहज काही करू शकतो, बरं का. सगळ्यात पहिले बेसिक तुमच्याजवळ लेखन असावं लागतं की जेव्हा तुम्ही काहीतरी विचार मांडणार आहात, तुम्ही कशा पद्धतीने बोलणार आहात, काहीतरी तुमच्याजवळ जो लेखक आहे ना तो कुठल्याही क्षेत्रात पटकन ऍडजस्ट होतो. तर अर्थात त्याला जगात वावरण्याची थोडीशी सवय लागते, नाहीतर खूप खेड्यातून आला तर तो बुजतो. पण तरी सुद्धा लेखक हा बराच कॉन्फिडंट असतो असं मला वाटतं. आणि नाटक सादर करताना तो जर लेखक असेल तर त्याची अभिव्यक्तीच वेगळी असते. प्रत्येक शब्दाला, म्हणजे पणशीकर असे म्हणायचे बाबा आमचे, की प्रत्येक शब्दाला इतिहास असतो, प्रत्येक शब्दाला व्यक्तिमत्व असतं, आणि ह्या सकट तुम्ही म्हणायचं 2 शब्दात जे अंतर असतं त्यातही बराच इतिहास असतो. तो तुम्हाला कळला तर तुमच्या डायलॉगची अभिव्यक्ती छान होईल, ती पोचेल आणि ती लोकांच्या मनापर्यंत. तुम्ही जेव्हा मध्येच थोडं थांबता त्याचा अर्थ काय आहे तो लोकांच्या मनात ट्रान्सलेट होतो. तर हे सगळं करू द्या तुम्ही, हाच अभिनय आहे 2 शब्दांच्या मधला. तर हे सगळं केव्हा येतं, जेव्हा तुम्ही लेखक असता तेव्हा त्याच्या मधले वाक्य तुम्ही लिहून जाता. खरंच तुमची शब्द फुलांची मैफल आता रंगलेली आहे ती खरंच म्हणजे मनाला भिडते, म्हणून तो कार्यक्रम आपला वाटतो. असं बऱ्याचदा तसा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा इतके छान विचारताय आणि बोलताय, असं तुम्ही बोलकं केलंय मला म्हणून. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागतिक महिला दिनानिमित्त मेघना साने यांची आपण मुलाखत घेतोय, ती आपण पुढे कंटिन्यू करूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करतोय. तो म्हणजे लेखिका साहित्यिका मेघना साने यांची मुलाखत आपण घेतोय. माझ्यासोबत आहेत प्राध्यापिका जयश्री जंगले मॅडम, आपल्या उपप्राचार्य महाविद्यालयाच्या. अर्थातच मला थोडंसं उत्सुकता आहे, प्रत्येकाचे असे आवडते लेखक असतात, कवी असतात. म्हणजे मला बापू काळे, विंदा करंदीकर किंवा बरेचसे आहेत, आपल्या दुर्गा ताई आहेत, दुर्गा भागवत आहेत, किंवा असं बरेच आहेत, शांता शेळके आहेत. तर तुमचे आवडते लेखक कवी? सांगते ना, माझे आवडते कवी सुरेश भट आहेत, आणि अगदी लहानपणापासून मला त्यांच्या कविता ऐकायला मिळाल्या, आणि ते आमच्या घरीच यायचे. आणि मग एकदा मी कविता लिहिली होती तर आई म्हणाली मेघाने खूप छान कविता लिहिली आहे का. मी कॉलेजमध्ये असताना वाचून दाखवली अशी. ते म्हणाले काय बेटा मेघा, कॉलेजमध्ये असताना आपण कविता लिहितो, आपल्याला काय वाटतं का ती कविता आहे, पण ते असतं लेक्चर. अच्छा. कविता आणि लेक्चर यातला फरक कळला पाहिजे. मग मला कळलं की ते कसं लिहायचं. मग त्यांच्या कविता ऐकताच खरं तर एक सुंदर कविता त्यांनी आमच्या घरी सादर केली होती बरं का. आवडेल ऐकायला. केव्हा तरी पहाटे उलटून रात्री, ही कविता आमच्याकडे सादर केली होती त्यांनी. आणि आम्ही तेव्हा म्हणजे शाळेतले वगैरे होतो, आई बाबांच्या समोर त्यांना सादर करायचे. पहिले श्रोते होतात. माझे आई बाबा देखणे पण होते. अतिशय रोमॅन्टिक अशी जोडी त्यांना वाटत होती ती, कारण त्यांना बेडफॉरीची जर
बक्षीस मिळालं होतं आणि ते तसं काही दोघं तुम्हालाही अत्यंत मिळालेलं रसिक होते अत्यंत. त्यांना कविता खूप समजत होत्या, तर त्यांच्यासमोर त्यांनी ती सादर केली. कमाल. पण ते आता तुम्ही ते कवितेची चाल वगैरे ऐकली ना, हो हो. तशी नाही. अच्छा, मूळ कविता गद्य प्रकार. आणि त्यांचं पहिलं वाचनच ह्यांच्याकडे झालं ना. पण ते चाल कशी नंतर सादर करत लागली. होते माहिती का? हा. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली. बरं का? अच्छा. मिटले हळूच डोळे, निसटून रात्र गेली, केव्हा तरी पहाट. असं असं अच्छा. गेय स्वरूपात. त्यांना अगदी लक्षात आपण आहे. म्हणजे तसं सादरीकरण असतं की एका शब्दाला महत्व असतं. आणि त्यांचा जो कार्यक्रम रंग माझा वेगळा, हा केवळ त्यांचा कवितांचा कार्यक्रम नागपूरला धनवटे रंग मंदिर मध्ये सादर झाला साधारण 1980 वगैरे साल असेल, कारण माझ्या लग्नाच्या पूर्वीच 79 किंवा 80. त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मला मिळाली. पहिलाच त्यांचा कार्यक्रम आणि आम्ही दोघंच होतो स्टेजवर. मग मी निवेदन करायची आणि ते कविता असे दोघं बसलेलं होतं स्टेजवर मांडी घालून. आणि एवढा श्रोतवृंद वाहवा करत होता, टाळ्या बरसत होत्या, क्या बात आहे क्या बात आहे. तेव्हा मी बघितलं कवी आणि श्रोत्यांचं गिव्हन टेक कसं असतं, कशी देवाणघेवाण असते त्यांची. तर तो एक अप्रतिम माहोल आणि त्यांनीच माझ्यावर संस्कार झाले. मग तुम्ही तेव्हा कविता करत होतात? सुरुवात झाली होती. हळूहळू सुरुवात झाली होती. त्यानंतर मग कविता करायला लागलो वगैरे. म्हणजे कॉलेजमध्ये नाही, पण मग मुलं वगैरे झाल्यानंतर मला खूप छान छान कविता तर मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की काही ओव्या तुम्ही रचलेल्या आहेत. तर मग आता आपण कविता म्हणतोय आता, आणि कविता मी आता ओविवृत्तात साधारण एक आहे ते मी तुम्हाला ओविवृत्त का निवडलं आणि कशा प्रकारे सादर करून दाखवणार होते मी एक कविता. तर आवडेल. तर कसं आहे की आपल्याला ना भावनेचा जो ओघ असतो तेव्हा कविता सुचते, आणि विचारांचा ओघ असतो तेव्हा काही घटना बघतो तेव्हा आपल्याला निबंध किंवा कथा प्रसंग असतात, त्या प्रसंगाची मालिका जोडली जाते, काही गद्यात्मक असं. पण एक भावनेचा ओघ असतो तेव्हा कविता सुचते. आता पहिल्यांदा आपल्याला जेव्हा बाळ होतं, तर म्हणजे त्याची त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही. तर त्याच्यावरती मी लिहिलेली कविता मी कोळीवणे कार्यक्रमात देशोदेशी सादर केलेली आहे. तर देशोदेशीची भावना एकच कशी असते, मातृत्व हे देशोदेशी सारखंच. हाती अमृताची वाटी, हाती अमृताची वाटी, आज झाले गमी मोठी, फुटला ग बाई पाना माझ्या तांदुल्याच्या साठी. हाती अमृताची वाटी, बाळ झोपला ग शांत, बाळ झोपला ग शांत, बाळ झोपला ग शांत, आता मिळे ग उसंत, नाही दमला रांगोनी माझे अंगणच कमी. हाती अमृताची वाटी, हाती अमृताची वाटी, काय तुझ्या बाळ लीला, काय तुझ्या बाळ लीला, काय तुझ्या बाळ लीला, घर किती दावरू लटकेच रागाविता, डोळे लागतील सरू, 7 जन्माची पुण्याई, बाळ म्हणतो ग आई, मला नको काही काही, एक पाप घेऊ दे. हाती अमृताची वाटी, हाती अमृताची वाटी, हाती अमृताची वाटी. सुंदर, खूप छान, खूप छान. तर ही कविता अनेक ठिकाणी मी सादर केलेली आहे. अतिशय सुंदर खरंच. म्हणजे अगदी मुलाचं लहानपण डोळ्यासमोर उभं करणारी. म्हणजे ना आईवरती कविता खूप लोकांनी केल्या आहेत, पण माझं म्हणणं की आई मातृत्वावर नाही. स्वतः जेव्हा आई होतो ती आई पण काय कधी रेखाटला गेला नाही. आता जेव्हा लहान असताना मुलं तुम्ही समजा असं केलं, मग नंतर मग बालवाङ्मयाकडे बालकविता तेव्हा सुचायला लागल्या. छोटी छोटी मुलं काय विचार करतात त्यांच्या विचारांनी मग ती बालकविता पुढे जात असते ना. त्यांचं जग काय आहे, त्यांच्या जगातल्या वस्तू काय आहेत, त्यांच्या भावभावना काय आहेत,
कशाबद्दल ते काय विचार करतात. म्हणजे मी अशी पण एकदा कविता लिहिली होती की आजोबा सिगरेट पितायत आणि तो मुलगा त्यांची सिगरेट लपवून ठेवतो आणि सांगितलेलं आहे ना सिगरेट असते वाईट म्हणून, मग तुम्ही का घेता, अशा भावनेची एक कविता. तो म्हणतो म्हणजे आजोबा त्याला फटकावतात माझी सिगरेट का घेतली लपवली का, पण तो म्हणतो वाईट असते ना, मग तुम्ही का ओढताय. म्हणजे तो लहान मुलगा. तर अशा पद्धतीची एक म्हणजे त्याच्यातल्या ओळी छान होत्या. आता महाराष्ट्र टाइम्स मध्ये आली होती ती त्यावेळी. अशा खूप काही काही वेगवेगळ्या कविता बालकविता मी लिहित असायची की आईचा वाढदिवस आहे, मग मुलं म्हणतात सगळं आवरून ठेवलं पाहिजे, घर अमुक तमुक केलं पाहिजे. छोट्याशा मुलं काय करू डेकोरेशन केलं पाहिजे, फुलं ठेवूया, आईला आपण एक कॅडबरी आणू, सगळ्यांना वाटू, आई रोज काम करते आपण करू आज, असं म्हणजे छोट्या छोट्या मुलांसाठी कविता लिहायच्या. वा, खूप सुंदर. आणि माझ्या हातात पुस्तक आहेत अर्थात, म्हणजे या सगळ्या कला प्रवासामध्ये तुम्हाला बरेच मान्यवर मंडळी भेटली आणि त्यांच्याविषयी तुम्ही मला वाटतं गुणीजनांचे कलाविष्कार या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि अर्थातच मराठी साता समुद्रापार तुम्ही नेली तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. ही दोन्ही पुस्तकं मेघनाताईंची आहेत आणि बरीचशी पुस्तकं आहेत, म्हणजे जवळजवळ 16 पुस्तकं आहेत. तर मला या गुणीजनांचा कलाविष्कार आणि मराठी साता समुद्रापार या दोन्ही फार महत्वाची विशेष जाणून घ्यायचं की आपलं कौतुक तर जग करत असतात. आज तुम्ही माझं कौतुक केलं, पण मी कोणाचं तरी कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं की परदेशामध्ये ज्या मराठी संस्था आहेत, महाराष्ट्र मंडळ आणि मराठी मंडळ, ते आपली भाषा जपण्याचा, मराठी जिवंत ठेवण्याचा, वृद्धिंगत करण्याचा खूप प्रयत्न करतायत. मराठी संस्कार आपल्या मुलांना मिळावे खूप प्रयत्न करतायत. तर ते काय काय उपक्रम करतात त्यासाठी, हे सगळे करण्यासाठी, ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्या संस्था चालाव्यात म्हणून काय काय योजना करतात, कसं करतात, त्यांचे कोणते कोणते सण साजरे करतात, मुलांना मराठी शिकवावे म्हणून मराठी शाळा कशा काढतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी केवळ अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया नाही तर अनेक देशांमध्ये संपर्क करून, असा एकही देश नाही की जिथे मराठी माणूस नाही, सगळीकडे. आणि माहिती नसते आपल्याला की ही माणसं बाहेर नेमकं काय काम म्हणजे अशा तुम्हाला ह्याच्यात हाँगकाँग आणि केनिया पण सापडेल की त्याच्यामध्ये मराठी लोक नाटकं, अरे केनियामध्ये नाटकं किती होतात. म्हणजे हे खूप मोठं काम आहे, अतिशय मोठं. हे जमवून ठेवले हा एक म्हणजे आता हे झालेलं आहे, दस्तावेज झालेला आहे की अनेक देशांमध्ये काय काय चालतं असं. नक्कीच. आणि तसंच हे मराठी साता समुद्रापार पहिलं ह्याच्या आधी तेच लिहिलं होतं. अच्छा. तर एकदा मी जागतिक मराठी परिषदेच्या संमेलनाला गेली, तर तिथे डॉक्टर विद्या जोशी म्हणून होत्या. तर त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की त्या मराठी शाळा काढतायत आणि म्हणजे काढलीच होती त्यांनी, आणि शिकागोमध्ये ती मराठी शाळा चालते, तिथे 101 मुलं आहेत. दॅट वॉज द फर्स्ट थिंग की म्हणजे पहिल्यांदा मी ते ऐकलं की अशी मराठी शाळा परदेशात आहे. हे साधारण 2017-18 मध्ये. त्यानंतर मग मी त्याच्या मागेच लागले की कुठे कुठे मराठी शाळा आहेत, त्याचा सगळा आपण शोध घेऊया आणि त्याच्यावर लिहूया. मग या पुस्तकामध्ये अनेक देशांमधल्या ते सगळं मी शोधलेलं आहे की अमेरिकेत मराठी शाळा कधीपासून सुरू झाल्या, किती आहेत, न्यू जर्सीत किती आहेत, आणखी ऑर्लँडो, म्हणजे सगळीकडे किती किती मराठी शाळा आहेत, कशा आहेत, कशा चालतात, अभ्यासक्रम कसा झाला त्याचा तयार, ह्या सगळ्या संशोधनाचं हे पुस्तक. सुंदर. मला असं ते विचार असं वाटतं की एवढ्या सगळ्या ठिकठिकाणी तुम्ही गेलात, काही परदेशी श्रोत्यांचे काही किस्से किंवा आठवणी तुम्ही सांगू शकाल का? की आपला भारतीय मराठी लोकांचा कसा अभिप्राय येतो हे आपल्याला माहिती असतं, पण परदेशी लोक कशी रिॲक्ट होतात, कारण त्यांचं ते कला जगत वेगळंच असतं. ते कसं म्हणतात, बॅले आणि त्या संस्कृतीतली माणसं. मराठी माणूस मराठी संस्कृतीसाठी जुडतो आहे. म्हणजे जेव्हा आपण मराठी म्हणून कार्यक्रम करायला जातो ना तिथे, तर तेव्हा ना त्यांना हे हवं असतं की महाराष्ट्रातलं मराठी पण आपल्याला मिळावं आणि आपल्या मुलांनाही कळावं. तर तसं सांगितलं की त्यांना आवडतं. दुसरं म्हणजे गोष्टी सांगायच्या म्हणजे त्यांचं जे तिथे नीती नियम सगळे जे काय असतील त्याच्याशी पण आपल्याला जोडून घ्यावं लागतं ना. आता पहिल्यांदा एकदा महाराष्ट्र मंडळामध्ये आमची मीटिंग ठरली होती, तर मी माझ्याऐवजी त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांना पाठवलं त्या मीटिंगला, आणि ते थोडे उशिरा पोहोचले तिथे कारण ट्रेनच नव्हती मिळाली. तर ते 1.5 तासाचं अंतर होतं. 11च्या मीटिंगला ते 11:30 पोहोचले. तर तिथे देशमुख साहेब होते, ते म्हणाले की आपली 11ला मीटिंग होती, सॉरी मला 11:30 तुम्हाला भेटता येणार. ते 1.5 तास जरी प्रवास करून गेले होते ती मीटिंग झाली नाही, तो माणूस निघून गेला. ते किती पंक्च्युअल असतात. पण त्याच माणसाने नंतर आमचा कार्यक्रम ठेवला 2दा. नंतर परत मी गेले, दुसरा मी काय सोडलं नाही, परत दुसऱ्या बुधवारी गेले. दर बुधवारीच फक्त ते बसायचे. तर ते त्यांनी ठेवला नंतर आमचा कार्यक्रम. पण मला हे कळलं की
इथं माणसं पंक्च्युअल असतात, ते कसे वागत नाही चालणार आहे ना, तर त्यांना काय टाइम हवंय इज काय? मनी. बरोबर. त्यानंतर एक अनुभव आम्हाला असा आला, लंडन महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम झाला, अतिशय रंगला, 1.5 तास कार्यक्रम झाला. त्यानंतर ओव्या वगैरे पण म्हटल्या होत्या त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर एक मला पाकिट मिळालं काही डॉलर्स. आमचं मानधन ठरलंच नव्हतं, कारण ते म्हणाले की आमच्याकडे मानधन देत नाहीत वगैरे, तरी आम्ही फक्त जाण्याचा खर्च देऊ, किती डॉलर्स होतात वगैरे, तर ठीक आहे. तर म्हटलं हे पाकिट कसं काय मिळालं, आम्ही त्यांना म्हटलं. ते म्हणाले एका प्रेक्षक बाईने तुम्हाला हे बक्षीस दिलेलं आहे. तर ती कोण आहे तिने नाव नाही सांगायचं सांगितलं, तर थँक्स पण देता येणार नाही. मग आम्ही निघालो, जेव्हा सगळे जण गेले, जेवण वगैरे झालं, सगळे निघाले, तर ती एक बाई आली आमच्याकडे आणि म्हणाली की तुमचा कार्यक्रम खूप आवडला आणि माझ्या जीवनात परिवर्तन झालं. म्हटलं काय झालं, तर म्हणाले की मला आत्महत्या करावीशी वाटत होती, तर ती म्हणजे मी पेपर वाचून पाहिला, रेडिओ ऐकला, टीव्ही बघितला, फिरायला गेले, काही झालं तरी माझ्या मनातून आत्महत्येचा विचार काही जातच नव्हता. पण तुमचा आता दोघांचा कार्यक्रम परफॉर्मन्स बघितला आणि मी खूप आनंदी आहे, खूप छान वातावरण तयार झालं. मला असं वाटतं की जगायचं आहे, अजून मला जगावंसं वाटतं. किती मोठी गोष्ट, खरंच आणि समाधानकारक, कायम आपल्याला आनंद देणार. कार्यक्रमाने जे वातावरण तयार होतं ना, हलकं फुलकं, मनावरचं ताण उडून जातं. नाही, मला महत्वाचं हे वाटतं की आता आजकाल अमेरिकेत तर बरेच लोक कार्यक्रम करत असतात, किंवा इंग्लंडमध्ये म्हणा, ऑस्ट्रेलियात, पण तुमचा इस्रायलमध्ये देखील कार्यक्रम होत आहे. तर हे एक वैशिष्ट्य आणखीन. नाही, इस्रायलमध्ये आता तुम्ही युद्ध वगैरे बघताय, सध्या परिस्थिती पाहिली तर तुम्ही म्हणणारच नाही कोणी इस्रायलमध्ये कार्यक्रम केले होते. पण 2010-11 2 वर्ष मी गेले होते. दुसऱ्या दिवशी परत डिमांड होती, दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी आम्ही 2010ला मी एकटी गेले होते इस्रायलमध्ये, आणि एकटी मी जवळजवळ 2 तास कार्यक्रम केला. तर तेव्हा डॉक्टर विजय धवळे गेस्ट म्हणून आले होते, आणि नोहा मसील म्हणून मायबोलीचे अध्यक्ष होते, त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. पेसा चेरीकर म्हणून होते त्यांचे सचिव, दोघांनी खूप मेहनत घेऊन तिथे नोहा मसील जे अध्यक्ष होते त्यांनी खड्या आवाजात महाराष्ट्र गीत म्हणून दाखवलं. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होता इस्रायलमध्ये. तुम्हालाही आठवत असेल, मुंबईत कितीतरी ज्यू राहत होते जे नंतरच्या काळात गेले. मला आठवत आहेत ना, माझ्या अवतीभोवती असणारे कितीतरी लोक होते मुंबईत, आणि जे म्हणजे ते सगळे आता कोकण किनारपट्टी वगैरे, आणि ते त्यांची भाषा विसरलेले नाही, पण ते ज्यू असले तरी ते मराठी होते. महाराष्ट्रातून गेल्यामुळे ते म्हणले आमची मायबोली आहे ना ती मराठी आहे, म्हणून तो मायबोली नावाचाच कार्यक्रम होता. मायबोली नावाचं मासिक तिथे काढतात, आणि जवळजवळ मला वाटतं 400-500 लोक उपस्थित होते कार्यक्रमाला. थिएटर होतं, त्या थिएटरमध्ये मी कार्यक्रम केला. तर तिथे कार्यक्रम इतका सुंदर झाला ना, खरंच. आणि सांगायचं म्हणजे आता म्हणजे दुसऱ्या वर्षी 2011ला मी आणि माझे मिस्टर हेमंत साने आम्ही गाण्यांचा कार्यक्रम घेऊन गेलो. पहिला कथाकथनाचा गाण्यांचा कार्यक्रम घेऊन गेलो. 3 ठिकाणी झाला तो. एलात मध्ये झाला, नमस्कार हॉटेलमध्ये झाला, रामलेमध्ये झाला. 3 ठिकाणी एक अनुभव आला. नमस्कार हॉटेल नमस्कार हॉटेल महाराष्ट्र. तर 3 ठिकाणी एक अनुभव आला की तू गंगा की मौज में, हे जे बैजू बाराचं गाणं आहे त्याला 3 ठिकाणी वन्स मोर आला. म्हणजे गंगा, यमुना हे जे भारतातले जे शब्द आहेत, बरोबर, अजूनही त्या लोकांच्या मनात ते आहे, रुंजी घालतात. एक प्रश्न असं, आपण मगाशी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही जे वेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे, त्यामध्ये आता आपण ओव्यांबद्दल बोललो, पण मला माहिती आहे की तुम्ही हायकू सुद्धा लिहिलेले आहेत. आणि मला वाटतं शिरीष पेनकडे तुम्ही हायकूचं मार्गदर्शन घेण्यासाठी जात होता. पण ओव्या मी वाचल्या नाही अजून, म्हणजे ओव्यांचं ओव्या राहिल्यात. ओव्या कशा आणि हायकू हे सांगते तुम्हाला. ओव्या मला हे आपोआपच सुचले आहेत. ही ओव्या आहे किंवा नाही हे मी विचार करण्याच्या आतच सुचलेले आहेत. एकदा मी असं विवेकानंदांवरचं चरित्र वाचत होते, तर ते मी 15-15 पानं रोज वाचून असे ठेवून द्यायची, आणि सकाळी उठून ओव्या लिहित होते. आणि ओव्या 2 प्रकारच्या असतात. एक तर तुम्ही ज्या ओव्या तुमच्या डोळ्यासमोर येईल की दळताना बायका ओव्या, त्या ओव्या या नाही आहेत. यांना म्हणतात ग्रांथिक ओव्या. ग्रांथिक ओव्या आणि लोकगीताच्या अंगाने ओव्या, अशा 2 प्रकार आहेत. तर ते जे असतात दळणाच्या ओव्या, त्याच्यामध्ये जीवन मांडलेलं असतं ना, असं बाई केलेल्या. आणि ग्रांथिक ओव्या बघा ज्ञानेश्वरांच्या ओव्या, त्या दळणाच्या ओव्या नाहीत ना, त्या वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचा विचार मांडलेला असतो. तर आता ह्याच्यामध्ये मी असं मांडलेलं आहे बघा. अक्षरात भरले ज्ञान, अर्थाचे सुंदर रान,
विहरावे होऊन पक्षी, वा विहरावे होऊन पक्षी, गावे गाणं. छान. म्हणजे अक्षरामध्ये आहे की तुम्ही जर का पुस्तकं वाचली तर तुम्ही किती छान विहराल मनातून. हं? या सुंदर दुनियेत तुम्ही विहरा. अक्षर अक्षर मधलं ज्ञान घेऊन. शब्द घेऊन. हं. ज्ञानाचे उघडे कवाड, वा. ज्ञानाचे उघडे कवाड, तशात मन हे उन्हाळ, हो. तशात मन हे उन्हाळ, चोरून घेई भंडार दिन दहाड. वा. काय कोण शिक्षा करेल का तुम्हाला? नाही. असं हे ज्ञानाचं भंडार उघडच उघडच आहे. ही ओवी. नंतर पक्ष्यांची ही असती, हा. आपली आपली घरटी. हो. बरोबर. पक्ष्यांची ही असती, आपली आपली घरटी, हा. सारे वेगळे फिरती पंखांवरती. हो. प्रत्येक जण आपापली जबाबदारी घेऊन फिरतोय बरं. बरोबर. हा. म्हणजे पक्षी राहत छोटासा जरी आहे. असले एकत्र हा, घरट्यात, असं असतं. तरी ते वेगळे वायुसही होई ज्ञान, हा. सुगंधाचे कोठे रान. वा. वायुसही होई ज्ञान, सुगंधाचे कोठे रान, हा. परंतु तेथे न थांबे, हा. विसरून भान. वा. किती महत्वाचं. वायू तिथेच नाही थांबत ना, तो आपला वाहत प्रवास करून वाहत असतो. म्हणजे आपण म्हणजे एखादी सुगंध एखाद्या ठिकाणी आहे म्हणून तिथेच थांबत नाही. नाही. आपण पण असं नाही की अरे इथेच रमून गेलो, आपण आवडलं कुठे जीवन तर. प्रवास करायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारच्या या 3-3.5 ओव्यांच्या चरणाच्या उभ्या असतात. हा. त्यावर माझं हे मेघमणी पुस्तक आलेलं होतं ओव्यांचं. ओव्यांचं. आणि ह्यातल्या ओव्या आम्ही मेघमणी कार्यक्रमात सादर करतो. माझ्या मिस्टरांनी त्याला चाली लावल्याच वेगवेगळ्या रागांमध्ये, आणि त्या रागांमध्ये एक समूह पण असतो आमच्याबरोबर, हा. ते सादर बरं, करतात. हा. छान. आता हायकू. हायकूचं तुम्ही हायकूचे काही ग्रुप्सवर हायकू ऐकले? हायकू ऐकलेत काही ग्रुप्सवर? हा. हा म्हणजे तरी पण तुम्ही एक सांगा माहिती की जर कोणाला म्हणजे माहित कसं नसेल आता तर त्यांना एक तुम्हाला कळेल. एवढं माहितीये की तो 3 ओळींचा 3 असतो. ओळीत विषय संपला. हो. अक्षर 17 असतात. हा. हं, पहिले 5, दुसरी 7 आणि पण लोक काय करतात तेवढंच लक्षात ठेवतात की 5, 7 आणि 5 अक्षरांमध्ये लिहायचे, पण काही हे लिहितात. पण मग त्याचा काहीतरी नियम असतात की कसा हायकू असायला हवा. तो एक म्हणजे जपानी कवितेचा स्फुट प्रकार आहे ना. तर त्याच्यामध्ये कसं असतं की तिसरी ओळ अशी कलाटणी असते की त्यातून काहीतरी तुम्हाला ज्ञान होतं. हं, तर काहीतरी तुम्हाला दिसलं पाहिजे. नुसत्याच त्या ओळी फक्त वर्णनात्मक असतात. पहिल्या 2 ओळीत वाटतं कशाचं तरी वर्णन आहे का, नंतर तिसऱ्या ओळीत काहीतरी एकदम जाणवतं, अरे याच्यातून एवढा मोठा अर्थ येतो. तर तो असतो म्हणजे हायकू. तिसरी ओळ ही आधीच्या 2 ओळींना कुठेतरी पूर्णत्व देणारी असते असं आपण म्हणू त्यातून का? ते संशोधन, तोपर्यंत संशोधन बाहेर येत नाही त्यातलं की या माणसाला नक्की काय हा, सांगायचं म्हणजे आहे, अर्थ कशा- तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा जेव्हा जी तिसरी ओळ असेल. होते. आता पहा, अगदी बारीक बारीक गोष्टींमधून तुम्हाला सांगते. हा, सुखाची कल्पना. सुखाची कल्पना, 1 कप चहा हो. तिच्या सोबत. वा. अरे वा वा वा. 1 कप चहा तिच्यासोबत. हे महत्वाचं. मग तर कुठल्या टपरीमध्ये मी तिच्यासोबत जरी चहा घेतला तरी तो मला क्षण माझा तो क्षण विसरू शकत नाही. खरंच. आता कशावर कुठलाही विषय चालतो बरं का. हा. 2 कुत्रे, हा. 2 कुत्रे न भांडता शेजारी. असं अरे वा. बघितलं का तुम्ही? असं होईल का? 2 कुत्रे न भांडता शेजारी, हा. एकाच मालकाचे. अरे एकच मालक असला हा. तर ते गप्प बसणार, मध्ये भांडणार. तर ते पक्षांमध्ये पण एक गोष्टी काय काय बघत असतात. आता तुम्ही म्हणता की जातीपाती खूप लोक मांडून भांडतात, ते काय काय चाललेलं असतं. हा. आता तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगते. रक्तदानासाठी, हा. रक्तदानासाठी जातीची अट नाही. हा. रक्तदानासाठी जातीची अट नाही. जाहिरात द्या. जाहिरातीवर जे लोक येतील ते घ्या, ज्यांचा रक्तगट जुळतो त्यांना पाहिजे. मग तुम्ही एरवी लग्न करताना म्हणता आणि तुमच्या आता रक्त आतमध्ये जाते तरी काही जातीचे, कारण तुम्हाला हवंय ते म्हणून जगण्यासाठी. तेव्हा जीवन मरणाचा प्रश्न आला. हा, तिथे का नाही तुम्हाला तिथे नाही जातीची अट? जातीची अट. तिथे चालतं तुम्हाला कोणाचंही रक्त. नाही तुम्ही या द्या. हा. आता बघ, माझेच बूट हा. मलाच चावतात हा. असेही असते. खरंच. आपलं बूट आपल्यालाच चावणार. म्हणजे आपलाच माणूस आपला हे करू शकतो काही का. असंही असतं. माझेच बूट मलाच चावतात असेही असते. खरंच. कोणतेही घर हा. त्या उंदराला आपलेच वाटते. हो. असे उंदीर काही काही असतात. बरं. हो. चला या घरात आलं, इथे इकडचं मस्तान बसूया. आपला चमाल गप्पा करा. आणि शेवटचं मी वाचते हा. भारी पुस्तके. हा. तुमच्याकडे खूप असतात ना भारी हो. भारी पुस्तकं. पुस्तक. हा. खूप मोठे विचार, खूप मोठ्या लेखकांनी. हा. भारी पुस्तके रद्दीवाल्याकडे आली, हा. रद्दीच झाली. हा. म्हणजे तुम्ही कुठे देता आहात. आपलं ज्ञान. हो. हा, भारी पुस्तकं आहेत पण त्याच्याकडे आली तर त्याला ती काय तो रद्दीच वाटणार. रद्दी म्हणून तोलतोय पाठव. त्याला काहीच त्याची किंमत नाही वाटत आहे.
असं असतं. आणि तर हे खऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून साहित्यिकाला काहीतरी त्याची किंमत असते. छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी पुढे आलं की नाही, हो. हे ना हायकू आहे. अगदी छोट्या म्हणजे कमी शब्दात जास्ती मोठा आशय हायकू मध्ये प्रतीत होतो. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या शेवटच्या भागात भेटूया मेघनाताई साने यांना. तो तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण लेखिका साहित्यिका मेघनाताई साने यांच्याशी संवाद साधतोय. मेघनाताई, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की तुमचा एकूण हा सगळा लेखन प्रपंच भरपूर आहे. तुम्ही कथा लिहिलेल्या आहेत, कविता, ओव्या, म्हणजे बरंच काही लिहिलेलं आहे. आणि आता मला असं वाटतं की तुम्ही असं आदल्या दिवशी किंवा ठरवून ठेवता का की उद्या आपल्याला ना कविता लिहायच्यात किंवा ललित लेखन करायचंय किंवा आज सकाळी उठल्यावर आज आपण काही ओव्या लिहू, असं असतं की मग कसं ठरतं कसं की तुम्ही हे आज काय लिहिणार आहात किंवा हे जे लिहिलं जातं ते कशा प्रकारे एकत्र एकदा लिहिलं जातं का तुम्ही ते भागांमध्ये लिहिता, कसं होते नेमकी ही प्रक्रिया कशी होते तुमची? कोणीही लेखक तुला हेच सांगेल की आपण काहीच करत नाही, आपल्याकडनं कोणीतरी लिहून घेत आहे. सूचना हा प्रकार आणि कोणत्या साहित्य प्रकारात आपण लिहिणार हे आपलं पेन जेव्हा आपण लावतो तेव्हाच आपण ठरतं म्हणजे ते आपोआपच ठरतं. हा, काय आदल्या दिवशी घटना घडतात त्याच्यावरून मी उद्या काय लिहिणार आहे हे आपोआप ठरतं. जर एखादा भावनेचा ओघ असेल, आज समजा माझी मुलगी सासरी गेली आहे किंवा एखादा प्रियकराला प्रेयसी सोडून गेली, तर तो भावनेचा ओघ किती मोठा असेल आणि अशा प्रकारे देशप्रेमाचा सुद्धा ओघ असू शकतो ना, म्हणजे तर अशा प्रकारे काही असं भावनेचा ओघ असतो, त्यातून ती कविता निर्माण होते है ना. आणि जर काही घटना घडल्या आणि त्याच्यातून मला एखादी संगती सापडली, या घटनांमधून असं असं मला कळत आहे, तर मग त्या सगळ्या घटनांना जोडून मी एक कथा लिहिते. जसं काल एखादी अचानक घटना घडली काहीतरी आणि मग आधीच्या घटना रिकलेक्ट होऊन माझं त्याच्यामध्ये एक रसायन तयार झालं आणि मग मी सकाळी उठून आज 8-10 पानांची कथा लिहिली. हा, तर म्हणजे पहिले उठून 6:30 बसून ते लिहायलाच लागले. तर डायरेक्ट तो तेव्हा त्या क्षणी ठरली कथा होणार आहे असं. बालकवितांचं तर असं गमती जमती ते वात्सल्य सहज लिहिल्या जातात. छान, म्हणजे असं काही न ठरवता जसं तुम्हाला आतून वाटतं तसं. पण मग आता हे त्यावेळेला वाटल्यानंतर जेव्हा ते कागदावर उतरतं तर ती कविता एका विशिष्ट स्वरूपात किंवा एक असा बंध आहे तुमच्या कथा ज्या मी वाचल्यात ऍडजस्टमेंट मधल्या, त्याच्यामध्ये एक व्यवस्थित असा बांधीवपणा आहे. तर हे सगळं आपल्या लेखनात यावं याच्यासाठी तुम्ही काय विशेष मेहनत घेतली आहे किंवा काय केलेलं आहे? नाही, तशी आपण म्हणजे मेहनत म्हणजे आता समजा टायपिंगचा स्पीड वाढवावा म्हणून आपण एक मेहनत घेतो, तसं नाही. वाचन लेखन सुरू ठेवावं लागतं. म्हणजे तुम्हाला आता अगदी सहज सगळेजण सांगत असतात वाचन करा वाचन करा, पण वाचन म्हणजे काय काय करा त्यातलं ते वाचताना आपल्याला आता कळलं पाहिजे की हे काय आहे. जर मी माझ्या कोणाला सांगितलं की माझ्या कथा संग्रहात तुम्ही बोला, तर 10 मधले 8 लोक नाहीच बोलू शकणार. 1-2 लोकांनाच कथा कळलेल्या असतात की त्यातलं नेमकं त्यांनी काय वेचलं हे माझ्या लक्षात येतं. की बरेचदा ती कथा कळलेली नसते तेवढी, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातल्या असतात त्यांच्या लक्षात येतात. ती कथा नक्की कशासाठी लिहिली आहे, त्यातून काय दाखवलंय हे प्रत्येकालाच कळतं असं नाही. तर मग आपण जेव्हा वाचताना सजगपणे वाचलेलं असतं ना, ते आपल्या मनावर परिणाम करतं. अगदी छान असं म्हणजे आता सुरुवात आमची व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा वगैरे याच्यातूनच झालेली आहे. मग आता मधु मंगेश कर्णिकांचं साहित्य सगळं रिचवलं, त्याच्यावरती PhD करताना ते लिहावंच लागलं सगळं, पण ते खूप आवडलं. अशा साध्या साध्या विषयांवर कशा कथा होऊ शकतात हे कळलं. आणि मग जसं जसं तुम्ही लिहित जाता आणि दुसरं म्हणजे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात होत असतात, तर तुम्ही ना सगळे कार्यक्रम ऐकायला गेला पाहिजे. ऐकणं हा एक रियाज असतो. तुम्ही कधी म्हणता की नाही साहित्य संमेलनात मला माझी कविता असेल तरच मी जाणार आहे, असं मी कधी करत नाही. तर तिथल्या मान्यवरांच्या ऐकायला जाऊ, भाषण, तो माहोल बघूया, तिथे काय काय घडतं, त्या गमती जमती टिपूया. तुम्ही जेवढं जगामध्ये फिराल तेवढं तुमची सामग्री आहे, ती तुमची सामग्री, ती सामग्री जेव्हा तुमची असते तीच तुमची तयारी असते. डोळेसपणे वावरा मात्र. पण ह्या सगळ्या वलयांकित क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष आहात,
एक म्हणजे काय आता काही अर्ध्या हळदीने कंडाने पिवळी होणारी मुलं आहेत म्हणजे लगेच त्यांना आज रील बनवली, आज प्रसिद्धी हवी, असं सगळं माहोल आजूबाजूला असताना पण 25 वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही तशाच होता. आताही मी तुम्हाला पाहते तर तुम्ही तशाच आहात. म्हणजे काही तुम्हाला गची बाधा झाली नाहीये किंवा आपण एवढं परदेशात फिरतो, एवढं आपण साहित्य लेखन केलंय, पण कुठेही तुम्ही जशा पूर्वी होतात तशाच अजूनही आहात. हा एक महत्वाचा गुण आहे जो आजच्या पिढीला आजच्या पिढीला समजला पाहिजे. कारण ते अळवावरचं पाणी असतं शेवटी, जे आपण पाहतो सध्या सगळ्या मगाशी आपण विषय केला तो मोबाईल आणि ह्याचा. तर तुम्ही हे सातत्याने टिकवून ठेवलंय म्हणजे तुमची साहित्य. त्यांनी मगाशी सांगितलं की त्यांना हायकू मध्ये जरा रस वाटायला लागला. रस वाटायला लागला म्हणून हायकू वाचले थोडेसे थांबलं असं नाही केलंय त्यांनी. मला वाटतं तुम्ही एमफिलचा तो एमफिलचा म्हणजे 1980 नंतरचा हायकू, त्याचं स्वरूप आणि चिकित्सा असा विषय माझा होता. घेतला त्यांनी. शिरीष पेन कडे गेल्या त्यांच्याकडून, कारण हायकू म्हटल्यानंतर त्याच्यावर प्रभुत्व असणारी ती एक त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी आणखी म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आपण असं खोलात जावं असा एक त्यांचा स्वभाव आहे. अभ्यासू वृत्ती आमच्या शाळेने शिकवली. हडस हायस्कूल मध्ये मी शिकले, तर नागपूरच्या हडस हायस्कूलने आम्हाला शिकवलं एक अभ्यास हा नीट केला पाहिजे. प्रत्येक वेळी अभ्यासू वृत्ती होतीच. पण तू जे म्हणतेस की आता तुम्ही एवढ्या लेखिका किंवा वावरलात वगैरे, खरं सांगू का, मला आता वाटतं की ही माझी सुरुवात आहे. म्हणजे ऍडजस्टमेंट पुस्तक हे आताचं जे लिहिलं ते आत्ताशी मला वाटतं एक 17 पुस्तकं झाली, पण हे 17वं पुस्तक हे खरं पुस्तक आहे. म्हणजे आता कुठे लेखनाची सुरुवात झाली असं मला वाटायला लागलं. कारण की आपण किती पुस्तकं लिहितो हे महत्वाचं नाही, काय लिहायला लागलो, समाजातलं काय वेचायला लागलो हे महत्वाचं आहे. आणि ते आपल्याला कळण्याची एक स्टेज येते, ती हळूहळू येते ना कळण्याची, की मला आज हे लिहावं लागतं, आज मला हे लिहायला पाहिजे, या समाजावरती आज असं असं घडतं आहे, तर या लोकांना ही दृष्टी द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे. ती पण लेक्चर देऊन चालत नाही, नकळत दिली पाहिजे असं. तर हे आहे. आजच्या महिलांना पण मला थोडंसं सांगावंसं वाटतं की आपण असं म्हणतो की कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय आपण पुढे येऊ शकत नाही, पण गॉडफादर मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी कौशल्य असावं लागतं. तेव्हा तुम्हाला तो गॉडफादर उचलून नेईल तिथे आणि म्हणेल की जरा बघा यांना घ्या कार्यक्रमात, अमुक करा, यांचा ठेवा. तुम्हाला काहीतरी यावं लागतं ना. जर तुम्हाला काहीच नसेल, बऱ्याच बायका म्हणतात आम्हाला पण शूटिंगला बोलवा. आता शूटिंगला समजा त्यांना सांगितलं ना की आज तुम्ही येता का, आज महिलांचं शूटिंग आहे तिथे हळदी कुंकवाचं, त्याच्यामध्ये 4 बायकांवर शॉट आहे, त्या दिवशी तेवढं नाही ग माझी सासू येणार आहे, आज माझं हे आहे ते आहे, नाही जाऊ शकत. तुम्ही इतक्या घरात अडकलेले असता की तेव्हा नाही जाऊ शकत. तुम्ही कशाला प्रायोरिटी द्यायची हे तुमचं आहे, म्हणजे काय मी सांगू शकत नाही. येस, पण त्यामुळे मग असं म्हणू नका की आम्हाला कोणी बोलवलं नाही. कारण आम्ही जेव्हा जातो तेव्हा सैनिकासारखं बाकी सगळं सोडून मला फक्त हे करायचंय तेच दिसत असतं फक्त, बाकी काही नाही. तर तुम्हाला गॉडफादर मिळू शकतो, पण त्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी गुणांचं वैशिष्ट्य आहे हे दिसावं लागतं. आणि गॉडफादर तो आहे की आपल्याला मिसगाईड करणारा माणूस आहे हे तुम्ही ओळखावं लागतं. काही लोक तुम्हाला चुकीच्या रस्त्याला नेऊन ठेवतील आणि नुसतंच वेळ टाइमपास करतील, तसं नको. त्या माणसाने पहिले काय केलेलं आहे, तो माणूस कसा बोलतोय, कुठे नेतोय, काय हे बघावं लागतं. नाही तर आयुष्यातला खूप वेळ वाया जातो. आणि स्त्रियांमध्ये ती शक्तीच असते समोरच्या माणसाला पारखण्याची असावी लागते. म्हणजे नाहीतर ना वेळ खूप वाया जातो, अनेक वर्ष वाया जातात की आपण तिथेच राहतो. ते लोक आपल्याला नुसतं गोड गोड बोलत ठेवून देतात एका ठिकाणी आणि पुढेच नेत नाहीत. त्यापेक्षा तेवढी वर्ष आपण आपलं कौशल्य वाढवण्यासाठी घालवली ना तर आपण आपोआप पोचू कुठेतरी शिखरावर. आणि आता अर्थातच कार्यक्रमाच्या शेवटी एक सुंदरशी कविता तुम्ही सादर करावी अशी मी तुम्हाला विनंती करेन. नाही म्हणायचं नाही. तुमच्या संग्रहातली कुठली एक आवडती कविता सादर करावी. आता म्हणजे स्त्रीवरचीच कविता. आज आणि जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय, म्हणजे सर्व स्त्रियांसाठी आपण एक कविता सादर करूया. स्त्रीचं गुपित कोणाला माहिती नाहीये. अच्छा, ते गुपित मी या कवितेत सांगणार आहे. तर आता स्त्रीचं गुपित नेमकं काय आहे, फक्त 7-8 ओळींचीच कविता आहे. स्त्रीच्या काही गोष्टी, स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात. स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात, तर काही तिच्या टेलरला ठाऊक असतात. जसं तिच्या कमरेपासून पावलांपर्यंतची उंची, तिच्या दंडाची जाडी वगैरे वगैरे. स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात, तर काही तिच्या टेलरला ठाऊक असतात. जसं तिच्या कमरेपासून पावलांपर्यंतची उंची, तिच्या दंडाची जाडी वगैरे वगैरे. पण स्त्रीच्या हृदयाची उंची
वा. स्त्रीच्या हृदयाची उंची कुणालाही नाही मोजता येणार. स्त्रीच्या हृदयाची उंची कुणालाही नाही मोजता येणार, कारण ती वेगवेगळीच असते नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी. स्त्रीच्या हृदयाची उंची वेगवेगळीच असते बापासाठी, भावासाठी, पतीसाठी. नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी स्त्रीच्या हृदयाची उंची वेगवेगळीच असते नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी. सुंदर, खरंच. आणि जागतिक महिला दिनानिमित्त ही खास सांगीतिक भेट तुम्ही सादर केली, काव्यमय भेट सादर केली, त्याबद्दल खूप खूप आभारी. आणि खरंच हा कार्यक्रम अगदी देखणा झाला तुमच्यासारखाच असं मी म्हणेन. तुम्ही काय कमी देखणे आहात. तर आभारी, म्हणजे खरंच आचार्य 90 FM तर्फे मी तुमचे आभार मानते. आपल्या प्राध्यापिका जयश्री जंगले मॅडम, तुमचेही आभार. आमच्या या जागतिक महिला दिनानिमित्त आपण जो खास कार्यक्रम सादर केला त्यात तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल दोघींचेही आभार. खूप छान. 90 FM, आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळेजण मला भेटलात या चॅनलच्या थ्रू, माध्यमाच्या थ्रू. खूप मुलं ऐकत असतील, कॉलेजची मुलं, त्यांचे आई वडील किंवा इतर सुगा. तर खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण लेखिका, साहित्यिका मेघनाताई साने यांच्याशी संवाद साधल्या. आपल्यासोबत होत्या आपल्या उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम. आणि आमची ही मुलाखत आणि आमच्या ह्या गप्पा आणि सगळा मेघनाताईंचा साहित्यिक प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आमची ही मुलाखत आवडली असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि आम्ही म्हणजे मेघनाताई मराठी पोहोचवण्याचा देशापरदेशात प्रयत्न करत आहेत. तुम्हाला मेघनाताई खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असाच चिरतरुण तुमचा चेहरा आहे तो असाच कायम हसमुख राहू दे अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करते. आणि ही मुलाखत इथेच संपन्न झाली असं जाहीर करते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.